या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। कोरोना विषाणूचा अटकाव करण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन केले आहे। या दरम्यान वृत्तपत्र विक्रेते यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी शहरातील थोरले बाजीराव पतसंस्थेच्या वतीने सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना मास्क आणि सॅनिटायझर तसेच हँड ग्लोव्हचे वाटप करण्यात आले। यावेळी संस्थेचे चेअरमन नारायण शेठ वाजेंसह संचालक उपस्थित होते। कोरोना साथीचा रोग वेळीच आटोक्यात यावा व त्याचा प्रसार इतरत्र होऊ नये यासाठी संपूर्ण देशाबरोबर सिन्नर तालुक्यातही लॉकडाऊन पाळण्यात येत आहे। दक्षता म्हणून गेल्या काही दिवसापासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहे। त्याचप्रमाणे वृत्तपत्र सेवाही बंद करण्यात आले होते। अगोदरच सर्वसामान्य व गरीब परिस्थितीत असलेले वृत्तपत्र विक्रेते या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहे। आता वृत्तपत्रांसाठी परवानगी देण्यात आली आहे, तरी देखील वृत्तपत्र विक्रेत्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी थोरले बाजीराव पतसंस्थेच्या वतीने मास्क, सॅनिटायझर व हँड ग्लोव्हचे वाटप करण्यात आले आहे। या प्रसंगी संस्थेचे चेअरमन नारायण शेठ वाजे, व्हाईस चेअरमन अरुण वारुंगसे, कार्यकारी संचालक भीमराव चव्हाण, नंदकिशोर वारुंगसे, शंकरराव वामने, कारभारी माळी, काशीनाथ वाजे, आनंद सहाने, पोपट राहटळ, विष्णू भालेराव, म्हसू पवार, मीराबाई कुर्णे यांसह वृत्तपत्र विक्रेते अशोक उखाडे, गोरख दळवी, सुरेश कपिले, नितीन सातभाई आदी उपस्थित होते। SN न्यूज साठी अक्षय गायकवाड। संपूर्ण जगावरती कोरोना कोविड-19 ने आता एक राज्य प्रस्थापित केलेले स्वतःचं असं म्हणजे सर्व जनता दहशतीखाली आहे। त्यातनं कुठलाही विभाग घटक सुटलेला नाहीये। त्यात आमच्यासारखे वृत्तपत्र विक्रेते यांचा तर जनतेशी अतिशय जवळून संबंध येतोय। प्रत्येक ठिकाणी जाताना डोरला हात लागेल, हँडलला हात लागेल, कुठे ना कुठे काही ना काही संबंध येतोय आणि अशात कुठल्याही दैनिकाने आमची दखल घेतलेली नव्हती। त्यामुळे बरेचसे दिवस वाचकांना वृत्तपत्र वाचण्यापासून वंचित राहावं लागलं। त्याबद्दल आम्ही वृत्तपत्र विक्रेते त्यांची वाचकांची दिलगिरी व्यक्त करतो आणि वाचकांच्या ज्या काही मागण्या होत्या तर त्यातल्या बऱ्याचशा मागण्या दैनिकांनी नंतर टप्प्याटप्प्याने कव्हर केलेल्या आहेत, परंतु त्यात ग्रामीण भागात दैनिकांचं फारसं लक्ष नव्हतं। अशातच आम्ही सामाजिक संस्था ज्या आहेत तर त्यात आमचे मित्र माननीय नारायण शेठजी वाजे यांचं जिल्हाभर काम पतसंस्थेच्या सहकार खात्याच्या माध्यमातून चालू आहे आणि आम्ही एक हक्काचा माणूस म्हणून त्यांच्याकडे एक सहज शब्द टाकला आणि त्याला त्यांनी त्वरित होकार दिला। कारण की त्यांनाही माहिती आहे ग्रामीण भागातूनच आहे ते, त्यांनाही माहिती आहे की पेपरची लाईन टाकणाऱ्या मुलाला किती साधारण उत्पन्न असेल आणि त्याच्यावरती त्याचं काय गुजराण होत असेल आणि इतक्या दिवस बंद म्हटल्यानंतर त्याचा अंदाज घेऊन त्यांनी त्वरित होकार दिला आणि आज आम्हाला प्रत्यक्षात त्यांनी सॅनिटायझर आणि मास्कचा पुरवठा केला आहे। त्याबद्दल आम्ही विक्रेत्यांच्या वतीने त्यांचे खूप खूप धन्यवाद आहोत। नमस्कार, मी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेच्या वतीने जे सध्या जगावर कोरोनाच्या आजाराने सर्वग्रस्त असलेल्या नागरिकांनी जो काही कोरोना थैमान घातलं त्या अनुषंगाने प्रत्येक समाज घटकातून काही वंचित अशा बरेच रोजंदारीचे लोक असतील किंवा समाजामध्ये अत्यावश्यक सेवा देणारे जे काही कर्मचारी असतील यांना वेगवेगळ्या प्रकारची मदतीची गरज आहे आणि ते देण्यासाठी अनेक जण पुढं येत आहेत। तसंच श्रीमंत थोरले बाजीराव पतसंस्थेच्या वतीने सुद्धा हे शहरी आणि ग्रामीण भागात पत्रकार जे पेपरचे विक्री जे काम जे करतात पोस्ट करण्याचं घरोघर त्याचा प्रत्येकाशी संबंध येऊ शकतो म्हणून त्यांची एक सिक्युरिटी म्हणून त्यांच्यासाठी एक मेडिकलचा किट त्यात सॅनिटायझेशन आणि मास्क हे वस्तू संस्थेच्या वतीने देण्यात येत आहे आणि त्याचा तुम्ही स्वीकार करा अशी मी निमित्ताने विनंती करतो।